बाजार नाही घ्यायला करायचा होता, मी आलतो फुकट मध्ये गाजर खायला भेटलं मला नाही. भाई बाजारामध्ये आलो ना, डोळ्यांना एवढा त्रास होतो ना. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळचे 10 वाजलेत. आंघोळ केली, जरा फ्रेश झालो, जेवण नाही केलं. चाललोय वर शेताकडे असं आपण पेरणी करून 5 दिवस झाले. असं वाटतंय की छोटे कोंब आले असतील. जी भाताची पेरणी केली त्याला पेरून आज 5 दिवस झाले, तर आज नक्कीच छोटे कोंब आले असतील. थोडस वर उगवला असेल. जे शेतकऱ्याने मातीत सोनं पेरलंय त्याची आज थोडे कोंब आले असतील. 5 दिवस झाले वर गेलो नाही बघायला, तर आज चाललोय वरती बघायला शेताकडे. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आता सबस्क्राईब करून घ्या. चला जाऊया. चला तुम्हाला आता रोप दाखवतो. हे बघा मंडळी, एकदम छोटे लहान आकारामध्ये कोंब आलेले आहेत मंडळी. हे बघा, तुम्ही तर मागं बघू शकता, एकदम छोटे असे कोंब वरती आलेले आहेत. आज 5वा दिवस आहे. अजून 5 ते 6 दिवसामध्ये एक पेऱ्या इतके ते वर येतील. तर मंडळी, हे माझं आजोबांचं शेत आहे. यावर माझे वडील आणि मी फक्त काम करतो, मेहनत घेतो आणि पीक काढतो. दिवसेंदिवस वातावरणामध्ये एकदम छान असा बदल होतोय. गावाकडील कौलारू घर आणि समोर तुम्हाला महाराष्ट्रातील उंच शिखर कळसूबाई दिसतंय बघा. हे बघा. आणि असंच थोडं साईडला आलं तर हे माझं गाव आहे. अकोले तालुक्यातील सर्वात मोठं गाव वारंगुशी. हे बघा, किती छान असं परिसर दिसतोय, छान असं वातावरण दिसतंय. मंडळीनो, आपण वरती गेलेलो, वरती जाऊन आलो. आत्ता 5वा दिवस आहे. छोटे कोंब आले आहेत. अजून 5 ते 6 दिवसामध्ये तुम्हाला दाखवतो. जास्त एक पेऱ्या जो एवढे कोंब येतील. तर आत्ता जेवण करायची वेळ आली. आता काहीतरी बनवतो, मस्त अंड्याचा पोळा बनवतो. तर चला व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू करा. जेवण केल्याच्या नंतर आपण शेंडला जाणार आहे. मग काय स्वयंपाकदार सजला भाऊ एका छोट्या वाटीमध्ये मीठ, मिरची आणि हळद काढून घेतली. मग लगेच अंडा फोडून घेतला त्याच्यामध्ये आणि मिक्स केला. त्यानंतर लगेच तेल टाकलं आणि तेल टाकल्याच्या नंतर लगेच अंड्याची पोळी तयार. आता मला तुम्हीच सांगा, मला अंड्याचा पोळी बनवता येते की नाही? या मग गरमागरम अंड्याचा पोळा, बाजरीची भाकर. एकदम बेस्ट झालं. गावाकडे ना मंडळी, जोपर्यंत तोंडाचा आवाज कानाला आवाज ऐकू येत नाही ना, तोपर्यंत जेवायचा आनंद भेटत नाही, खाण्याचा आनंद भेटत नाही. चला बाय बाय मंडळी. मस्त जेवण झालं आणि आता झालोय शेंडीच्या दिशेने. तर बघा, आपल्या बाईकची गाडी चावी घेतली. आता जयरामला घेऊ आणि डायरेक्ट शेंडीला टेक ऑफ आणि बिलॉंग करूया. चलो अभि. आणि इकडे ना मयूर सरांच्या घराचं ना प्लास्टरचं काम चालू होतं. आणि मयूर सर ना खुशाल बघा बसले तिथे निवांत. असं कुठं चालतंय हो? मी बोललो आणि लगेच उठला आणि लगेच माल कालवाय कुदला बा. गावात आलो, गाडीला सेल दिला आणि निघालो शेंडीच्या दिशेने. चलो, गाडी वांग करीत निघालो शेंडीच्या दिशेने. फायनली आता आपण पोहोचलो शेंडीमध्ये. काय रे, काय लय निवांत बसले बाबा तू? हा, आराम आहे बाबा तुझा, आराम. काय रे, एवढी गर्दी बघून डोकाच फिरला बाबा मला. गर्दी पण भरपूर होती आणि आम्ही निघालो बाजार घुमणे. चलो. नमस्कार. बाजारला कधी आलं निघून? आहा, मला तर मंडळी, एकदम टॉपचा बाजार भरलाय बा. पुरी गर्दी नाही का? आणि आम्ही इथं वरती बसेले. काय माहिती आहे का तर आता वाजलेत 1 आणि अजून 2 तासांना ना बाजार भाव ना, बाजार एकदम स्वस्त होईल. स्वस्त म्हणजे डायरेक्ट पिशी भरायची कुदो. आणि आमचा लक्ष ना इथं खाली आंबे ती त्या आंब्यांकडे झालाय. तो पोऱ्याला मी ना किती वेळेस बोलला, बाई इथं एक छोटा मुलगा आहे. अय पोऱ्या, अय छोटू, अय छोटू, पारक्या, अय. आईला तो नाही हाक मारी ना, त्याला लय तारा दिल्या आम्ही. तो हाकच मारी ना नाही का वर.
बघा ना इकडे, हे बघा एकदम गजगजीत बाजार भरलाय. आम्ही नंतर उतरणार आहे जरा अजून 1-1.5 तासाना, म्हणजे जरा बाजार स्वस्त होईल आणि पैसे थोडं कमी असतात त्याच्यामुळे, नाही का. तर बाईज व्हॉट्सअप ओके, व्हॉट्सअप गाईज. तर मंडळी तर फायनली आता आम्ही ना बाजारामध्ये टेक ऑफ करतोय. तर आधी ना पिशवीचा जुगाड लावू आणि नंतर मग बाजार बघू. हे बघा फायनली आता आपण एक पिशवी घेऊ. हो किती रुपयाला पिशवी? 10 रुपयाला. घे रे भाऊ ये घे. तर आता इथं वांगी घेतोय. व्हिडिओ चालू कर. हाँ बोलो, अभी आ रही ना आवाज. अरे मार्केट आया था इधर शेंडी में, मार्केट लगते ना शुक्रवार के. चाट पे बात करेंगे. बाजार हिंडू राहिलं काय समजा ना काय घ्या. बाजारामध्ये आमचा ब्लॉग भेटला आमच्या गावाचा. त्याच्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा. चॅनलचं नाव सांग. चॅनलचं नाव काय? गोपाळा कडाळी. गोपाळा कडाळी. हा बस घेतले आता काय घ्यावं काय समजा ना. घेऊया चला टेक्स्ट करूंगा, ध्यान से याद रखना. घर पहुंचते ही कॉल करूंगा. 4-3-7 मग जेवढा सहा भेंड्या 20-30ला अर्धा किलो. महत्वाची गोष्ट आहे. आज स्टॉक बघून घराची पाऊल वाटच दिसतं ना काय बाबा हो. डोळे असं नाही कधी कधी फिरतात. आता डबल फिरवलंय माग. चला नाही जाऊच वाटत ना घरी. काय करणार आहे आता. लगीन नाही झालं तर त्याचा फायदा राहतोय ना. लय मोठा फायदा आहे. तू काही डोळे फिरवता येतात. लगीन झालं असं बायकोनं डोळे फाडून घेतला. ओ बाबा वाटर आज हा 4था-5वा चक्कर आहे. बाजार काहीच घेत नाही. लोक हा नाही बसेल मला. बोल कुठं यार बाजार पिशा कुठं तुमच्या आहेत का? आहेत तिकडे पाहिलंय तू बघ नुसतं पोरी पाहिला. झुम कर. ठीक आहे सर. आपला मित्र आहे, कधी आले ना त्याच्याकडून घ्या. कांदे, लसूण आणि बटाटे. म्हणणार तर नव्हतं असं, पण एक गाजर भेटला नाही का. गाजरामुळे म्हटलं त्याची व्हिडिओ काढू नाही का. मंडळी फायनली बाजार झाला आपला. आता निवले घरी तोच नको. आता बाजार झाला, आता आलो घरी. चलो मंडळी फायनली आता घरी पोहोचलोय. तर चला घरी जाऊया. बघू आता जरासा आडवा होऊया. आडवामध्ये जरा झोपतो आणि मग नंतर व्हिडिओ कंटिन्यू करूया. चला जाऊया घरी. आता सकाळचे 6 वाजलेत. जरा फ्रेश झालो, झोपलो होतो, जरा तोंड बुचकाळला आणि आता चालू आहे गावाच्या दिशेने. 6 वाजलेत. आता जातो जरा फिरत. चला जाऊया. तर मयूर सरांच्या घराचं प्लास्टरचं काम कसं झालं आहे? एकदम टॉप क्वालिटी. गावात गेलतो, मस्त मित्रांसोबत गप्पा मारल्या आणि आता संध्याकाळचे 8 वाजलेत आणि चालू आपण घरी. तर मित्रांसोबत गप्पा मारून तणावासून डोक्यातला तो एकदम फ्रेश होतो. तर आता चालू आहे घरी. मस्त जेवण करू आणि सामसून झोपू. आपलं दुसरं पण काम आहे एडिटिंगचं. तर चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर. व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ शेअर करा. बाय बाय.